मकोका अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली कारवाई टाळण्यासाठी सहाय्यक फौजदारांच्या माध्यमातून संशयितांकडे 65 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 5 जणांविरुद्ध अकलूज पोलिसात गुन्हा दाखल झालाय। सहाय्यक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे हा कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत असून त्याच्याबरोबर माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक जवळील वडीचीवाडी येथील सतीश रामदास सावंत, समीर अब्बास पाणारी वय वर्ष 35 राहणार महावीरनगर हुपरी तालुका हातकणंगले, मुंबईतील कमलेश रमेश कानडे राहणार लालबाग मुंबई आणि लाला उर्फ लालासाहेब ज्ञानेश अडगळे राहणार अकलूज तालुका माळशिरस यांचा समावेश आहे। पोलिसांनी समीर पाणारी व लाला अडगळे यांना अटक केली आहे। तसेच अकलूज येथील प्रदीप चंद्रकांत माने वय वर्ष 25 हा तरुण मजुरी करतो। 14 जून 25 रोजी त्याच्यावर लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे यांच्यासह 13 जणांच्या टोळीनं प्राणघातक हल्ला केला होता। यानंतर त्यांच्यावर गुन्हा झालाय आणि सध्या कारागृहात ते आहेत। पोलिसांनी कारागृहातील या सर्वांवर मकोका अंतर्गत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा या कारवाईने प्रस्तावित केली आहे। याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय। तो प्रस्ताव रद्द करण्यासाठी 5 जणांनी खंडणी मागितल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। या दरम्यान अकलूज पोलिसांनी समीर पाणारीला 28 सप्टेंबरला, लाला अडगळेला 23 सप्टेंबरला अटक केली। यांच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्यांनी सतीश सावंत, कमलेश कानडे, सहाय्यक फौजदार मिलिंद नलावडे यांचीही नावं घेतली।